एक तर आम्ही करप्शन करत नाही, आम्ही एक रुपया कोणाकडनं वेगळ्या मार्गाने घेत नाही। आमचे कार्यकर्ते वर्गणी करतात। मी स्वतः माझी बायको वकील आहे, माझी बायको वकिलीच्या माध्यमातून घर चालवते। पण तुम्ही कोणत्याही पद्धतीने आमची माहिती घ्या, आम्ही एक रुपया सुद्धा चुकीच्या मार्गाने आजपर्यंत कधी मिळवलेला नाही आहे। तुम्ही म्हणाले चळवळी क्षीण होत आहेत, का होत आहेत चळवळी क्षीण? नेमक्या बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, तुम्ही असतील, तुम्ही एक काळ असा होता की शेतकऱ्याचा बुलंद आवाज तुम्ही महाराष्ट्रभर घुमवायचे, दिल्लीलाही त्याची दखल घ्यावी लागत होती। मात्र असं काय घडलंय की ह्या क्षीण व्हायला लागले चळवळी? काय होतंय नेमकं? नाही, काय झालं मुळामध्ये छोट्या पक्षाच्या नेत्यांचा प्रॉब्लेमच आहे। छोट्या पक्षाच्या नेत्यांना मुळामध्ये आपल्या खालचा कार्यकर्ता आपल्या बरोबरीत येणं हे आवडत नाही। असुरक्षिततेच्या पोटी कोणी मोठा होता कामा नये याची काळजी अनेक लोक घेतात। आणि ज्या नेतृत्वाची वैचारिक बैठक पक्की नाही, लोकांना ज्यांनी नवा विचार दिला नाही, असे लोक मग कायम पंख छाटण्याचं काम कार्यकर्त्यांचं करतात आणि त्यामुळे ह्या चळवळी क्षीण होतात। नेत्यांनी काही भूमिका घेतली तर चालते, परंतु कार्यकर्त्यांनी मत मांडता कामा नये आणि स्वतःच्या सोयीची भूमिका अनेक नेते घेतात, त्यामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान होतं। आम्ही कार्यकर्ते घरादाराला तुळशीपत्र ठेवून लढतो, आम्ही लेकराबाळांचा विचार करत नाही, आम्ही आमच्या करिअरचा विचार करत नाही, वर्गण्या करून झुळी पसरून आम्ही ही सगळी चळवळ चालवतो। आणि अशा परिस्थितीमध्ये आता माझं उदाहरण, मी 21-22 वर्ष चळवळीत फुल टाईम काम करतोय। मी आयुष्यात दुसरं काही केलं नाही, मी पूर्ण वेळ महाराष्ट्रभर अनेक वेळा महाराष्ट्र पिंजून काढलाय, अनेक ठिकाणी कार्यकर्ते नवीन उभे केले, तरुणांना संधी देण्याचं काम केलं। आणि अशा परिस्थितीमध्ये मलाच जर चळवळीतून राजू शेट्टीने बाजूला केलं असेल तर आमची मानसिकता काय असेल? म्हणून आम्ही ठरवलंय की संकटाला मी संधी म्हणून पाहणारा कार्यकर्ता आहे। वर्गण्या करून झुळी पसरून आम्ही ही सगळी चळवळ चालवतो। आणि अशा परिस्थितीमध्ये आता माझं उदाहरण, मी 21-22 वर्ष चळवळीत फुल टाईम काम करतोय। मी आयुष्यात दुसरं काही केलं नाही, मी पूर्ण वेळ महाराष्ट्रभर अनेक वेळा महाराष्ट्र पिंजून काढलाय, अनेक ठिकाणी कार्यकर्ते नवीन उभे केले, तरुणांना संधी देण्याचं काम केलं। आणि अशा परिस्थितीमध्ये मलाच जर चळवळीतून राजू शेट्टीने बाजूला केलं असेल तर आमची मानसिकता काय असेल? म्हणून आम्ही ठरवलंय की संकटाला मी संधी म्हणून पाहणारा कार्यकर्ता आहे। आता अशा परिस्थितीमध्ये कोणी काय केलं हे महत्त्वाचं नाही आमच्या दृष्टीनं। आमच्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या तरुणांना एकत्रित करणं आणि या सगळ्या तरुणांमध्ये एक विश्वास निर्माण करणं, त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली पाहिजे आणि एक नवा विचार क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला देणं हे आमचं टार्गेट आहे। रवी भाऊ, संघटना चालवणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी खर्च लागतो। काय कुठून येतात एक म्हणजे आर्थिक मदत किंवा हे कसं चालतं नेमकं? संघटना म्हणलं की प्रत्येक कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की पैसे लागत असतात, हे कशावर चालू आहे सध्या? आता 21-22 वर्ष झाले आम्ही इथपर्यंतचा प्रवास केला आहे। एक तर आम्ही करप्शन करत नाही, आम्ही एक रुपया कोणाकडनं वेगळ्या मार्गाने घेत नाही, आमचे कार्यकर्ते वर्गणी करतात। मी स्वतः माझी बायको वकील आहे, माझी बायको वकिलीच्या माध्यमातून घर चालवते। माझा भाऊ शिक्षक आहे, माझे वडील शेतकरी आहेत, त्यांच्या कमाईतला हिस्सा दर महिन्याला ते मला देतात आणि त्याच्यातनं मी माझं सगळं चालवतो। बऱ्यापैकी माझा मित्रपरिवारही मला मदत करतो। अनेक ठिकाणी समाजातले दानशूर लोक आहेत, शेतकरी आहेत की जे चांगल्या कामाला मदत करतात। तर या सगळ्यातनं हे चाललेलं आहे। प्रस्तावित पक्ष शेकडो कोटी रुपये खर्च करतात, आम्हाला ते खर्च करायचं काम नाही। आता आम्ही पुण्यात कार्यकारिणी घेणार, आमच्या 2 मित्रांनी सांगितलं आम्ही जेवणाचा खर्च देणार, एकाने सांगितलं मी हॉलचा खर्च देणार, राहायची सोय करायची आहे। अशा पद्धतीनं लोकांच्या मदतीवर ही चळवळ आम्ही चालवतो आणि तशा पद्धतीने पुढे येतो। पण तुम्ही कोणत्याही पद्धतीने आमची माहिती घ्या, आम्ही एक रुपया सुद्धा चुकीच्या मार्गाने आजपर्यंत कधी मिळवलेला नाही आहे, हे मी ठामपणानं तुम्हाला सांगतो। आणि अशाच पद्धतीनं सगळ्या चळवळी चालत आल्या लोकांच्या सहभागातून, त्याच पद्धतीनं हा चळवळीचा झेंडा पुढे जाईल। काम वाढत गेलं की लोक आपोआप मदत करतात आणि माझा विश्वास आहे तुम्ही जर का प्रामाणिक असाल, तुम्ही जर का इमानदार असाल तर समाज सरळ हाताने तुम्हाला मदत करतो। तुमचा हेतू स्वच्छ पाहिजे। आपण दिलेला पैसा किंवा आपण दिलेली मदत ही योग्य व्यक्तीच्या हातात चालली का हे लोक पाहतात। आणि मला आता लोकांनी बुलढाण्यातल्या 2.5 वर्षापूर्वी गाडी घेऊन दिली, हवं तर तुम्ही बुलढाण्यातल्या पत्रकारांना विचारा, बुलढाण्याच्या पत्रकारांनी पुढाकार घेतला आणि माझा कृतज्ञता सोहळा घेतला बुलढाण्यामध्ये आणि मला 32 लाखाची गाडी लोक वर्गणीतनं इनोवा गाडी त्या ठिकाणी गाडीतून तुम्ही फिरता, ती वर्गणीतली गाडी, लोक वर्गणीतली गाडी आहे। त्या गाडीमध्ये मी आणि माझे सगळे सहकारी फिरतो। त्या गाडीत मी नसेल तर माझी बायको त्या गाडीत तशी बसत नाही, मी असतानाच कुटुंबातले लोक नाही, तर ती गाडी कुटुंबासाठी आम्ही कधी वापरत नाही, ती गाडी फक्त मी आणि माझ्यासोबतचे सहकारी यांच्यासाठीच त्या गाडीचा वापर होतो। तर हे दुर्मिळ आहे, लोकांना पटत नाही, राजकारणी लोकांना, पण हे खरं आहे, तुम्ही हवं तर ते टॅली करून घेऊ शकता। त्यामुळे प्रामाणिक लोकांची गरज आहे समाजाला आणि इमानदारीला महत्त्व समाजामध्ये आहे। एका बाजूला भ्रष्टाचाराने सगळं बरबटलेलं आहे, अंधकार आहे, याच्यामध्ये एक पंथी लावून हा पारदर्शक दिवा घेऊन चळवळीचा आम्ही निघालेलो आहे। आणि मला विश्वास आहे
ज्या दिवशी 100% सगळीकडे अंधार होईल अशा वेळी या दिव्याच्या दिशेनं लोक शोधत येतील.